तर तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये कुठे असाल तरी वन डे ट्रिप नक्कीच करू शकतात. स्पेशली जर तुमच्या मुलांना त्या जर रोपवेमध्ये बसवायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकतात. एक एक्सपिरियन्स असतो तो लाईफ टाईम. आणि आजकाल जी म्हणजे जनतेमध्ये आपण बघू शकतो की प्रत्येकाला काहीतरी गोष्ट एक्सपिरियन्स करायची असते. ती एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण फॅमिलीबरोबर नक्की देऊ शकतात. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्याने आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये TMT वांडर. तर मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आता आपण भेटतो आहोत आणि आज आपण आलो आहोत मलंगडला. मलंगडची सफर आपण करणार आहोत. फिनिक्युलर रोपवेने आपण जाणार आहोत. या प्रवासात भरपूर मजा करणार आहोत. तुम्ही आमच्याबरोबर बनून राहा, कुठे जाऊ नका, कारण आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. ठीक आहे, इथून आपली एंट्री गेट आहे. आपण इथं बघू शकतात की धन्यवाद लिहिले. मलंगडला आपण एंट्री गेटवरून तिथून प्रवेश केला. तिथूनच एंट्री गेटला प्रवेश केल्यानंतरच राईट हँडला आपण बघू शकतो इथे पार्किंग आहे. पार्किंगची प्रॉपर व्यवस्था आहे. तुम्ही कुठूनही येत असाल तर पार्किंगचं टेन्शन नाही आहे. 20 रुपये बाईकसाठी आणि 50 रुपये कारसाठी आहेत. ते आहेत 2 तासाचे, त्यामुळे ते काही एवढं विशेष नाही आहे. पुढे आपण चालले, आता एंट्री घेतोय आपण सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवे. जबरदस्त गेट बनवलं आहे. त्यावरती मध्ये इथे गिरीदर्शन असं नाव दिलं गेलं आहे आणि छान वाटते. ओव्हरऑल इथे आल्यानंतर एकदम वेगळंच असं वातावरण निर्माण झालं आहे. आणि तुम्ही बघू शकतात की डोंगराळ वातावरण, यार असं बरेच दिवसानंतर कुठेतरी आल्यावर का वाटतंय, मजा आली. आणि हे जे गेट बनवलं आहे ते यार सॅल्यूट आहे त्याला. काय त्यांनी संकल्पना केली होती. मग असं वाटतं की कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपण आलो आहोत. असं वाटत नाही की आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून. तेजस कुठे राहिला? तेजस ठीक आहे. तेजस थोडंसं काहीतरी शूट घेते, नो इशू. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, माझा हात जिथे आहे तिथे ह्या सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत. आय गेस ते कल्याण एरिया असा होता. अरे कल्याण एरिया आहे ना तिकडं. तो पूर्ण समोरचा जो पट्टा दिसतोय कल्याण एरिया आहे. छान वाटते. आपण एकदम डोंगराच्या मध्यभागी आहोत आता. आणि नशिबाने आपल्या कल्याणच्या जवळ, नशिबाने आपल्या बदलापूरच्या जवळ हे सगळं काय आहे. अजून तर आपण बघू शकतो. हां, प्रवेश एंट्री अजून आपण घेतली नाही आहे. पण सगळ्यात पहिले तू तिकीटाला पळ, तू पळ, मी येतो. प्रवेश घ्यायच्या पहिले प्रवेश इथून आपल्याला घ्यायचा आणि इथे आपल्याला तिकीट काढायचं सगळ्यात पहिले. पण तिकीट काढायच्या पहिले आपल्याला भोलेनाथ दिसलेत. तर यार भोलेनाथांचं दर्शन नाही घेतलं तर काय मजा आहे. भोलेनाथांचं दर्शन घेऊया. अरे शंभो, जय भोलेनाथ. छान अशी मूर्ती आहेत. भोलेनाथ आपले ध्यानस्थ आहेत. चला एंट्री घेऊया. ते लिहिले उपहारगृह, म्हणजे खाण्यापिण्याची सोय केली आहे. तिकीट काउंटर आणि रोपवे एंट्री गेट. हे राईट हँडला आपण इथे बघू शकतो. कारंजे केले आहेत. कारंजे मराठीमध्ये सांगायचं तर एकदम छान असे कारंजे. छान संकल्पना आहे. तर तेजस भाऊ आपले तिकीट घेत आहेत. तिकीटात आपण बघू शकतो की आपल्याला जे तिकीट असणार आहे ते रिटर्न तिकीट असणार आहे. आणि वयोगट 12 ते 75 पर्यंत त्याचे तिकीट असणार आहे 150 रुपये. लहान मुलांचं 3 ते 12 वर्षाचं असेल तर 75 रुपये. आणि 75च्या वर जर कुठला एखादा व्यक्ती असेल तर त्याचं तिकीट असेल 75 रुपये. 300 रुपीज आपण पे केले आहेत 2 तिकिटाचे. एकतर्फी तिकीट उपलब्ध नाही. ते तुम्ही जर का इथे तिकीट काढत असाल ना तर तुम्हाला रिटर्न तिकीटच काढायचे, जे की 150 रुपीजचं असणार आहे. एंट्री गेट. आज रविवार आहे पण आपल्या नशिबाने गर्दी नाही आहे, कारण मी देशला बोललो होतो की आज आपण सगळी गर्दी सगळी डायव्हर्ट करून टाकणार आहे. तर आपण चाललो ना आज तिकडे. तर भाई आज गर्दी नाही आहे. ते काय छोटी मोठी शॉपिंग करायची असेल, लहान मुलांना काही नाही असेल तर घेऊ शकतो. फर्स्ट फ्लोअरला उपहारगृह आहे वरती. आणि वॉशरूमची सुद्धा प्रॉपर अशी व्यवस्था केली आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. तुम्ही आरामशीर इथे येऊन सकाळी येऊन फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून वर जाऊ शकतात. वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे प्रॉपर. तर आता आपण वरती चाललो. वेटिंग रूम आहे. तर सध्या तरी कॅपॅसिटी
तरी याची कोचची कॅपॅसिटी 14 लोकांची आहे. पण आता 10 लोकांना पाठवलंय. तर एका टाइमला एका कोचमध्ये 10 लोक बसतात. आपण बघू शकतो वर बघा एसी एसी पण लावले प्रॉपर. आणि डोर बंद झालेले आहे. आपण वरती जाऊ. आपण डोंगराच्या दिशेने वर झालोय. अंदाजे असं म्हणतात की 5 मीटर एक्झिट आपण जे करतोय ते थोडस फिरून फिरून येत होतो. काही अर्धा मिनिटं लागतो गाडी. 30 सेकंद अर्धा मिनिट. मस्त आहे. रोपवे रोपवे यायला खूप मजा आली. एक्साइटमेंट होती. बाहेर आले की मजा येतो. आता मस्त उसाचा रस घेतलाय कारण आता आपल्याला थोडासा ट्रॅक आहे आणि एनर्जीसाठी. खाली तर ऊन खूप होतं पण वरती बघा पूर्ण सावली आहे. मस्त भारी वाटतंय. थंड वातावरण आहे कारण आपण थोडं वरती आलोय. आणि आता आपल्याला इथं शंभूनाथ दर्शन आहे म्हणजे एक शंकराची पिंड आहे जास्त महादेवाची. तिथे जायचंय. दादा बाकी कसं वाटतंय आजचा दिवस आपला? लय भारी. आजचा दिवस सार्थक झाला आपला. म्हणजे आमचा प्लॅन होता अर्ध्या रस्त्यातून आम्ही घरी जाणार होतो का कारण रविवार आहे आणि गर्दी खूप असतं असं ऐकलेलं आम्ही. कारण आमचे मित्र वगैरे आलेले तर बोललेले रविवारी अवॉइड करा जायचं कारण रविवारी खूपच गर्दी असते. पण अजून तरी एवढी गर्दी नाही वाटत आहे कारण लोकांनी कदाचित बाहेरचा प्लॅन केलाय कारण 3 दिवस लगातार लॉंग वीकेंड होता म्हणून. तर आमचं नशीब होतं आज आम्हाला जास्त गर्दी नाही भेटली. आता आपण इथून एक्झिट घेतल्यानंतर आपण बघू शकतो समोरच आपल्याला उसाचा रस आहे. आपण इथे उसाचा रस वगैरे पिला. डाव्या हाताला जर आपण इथून गेलो बाहेर पडल्या तर आपल्याला महादेवाचं दर्शन भेटणार आहे. आपण बघू शकतो शंभूनाथ दर्शन म्हणून आहे. आणि उजव्या हातला गेलो तर वरती दर्गा आहे. तर आता आपण पहिले उजव्या हाताला गेलो तर आपण दर्गा आहे. तर आपण आता पहिले महादेवाचं दर्शन घेणार आहोत. आणि बघू शकतो गिरीवंदन नावाची इमारत उभारली आहे. आणि स्वच्छ नीटनेटकं असं सगळं ओव्हरऑल इथलं वातावरण आहे. तर आपण माहिती येत असेल तर नक्कीच स्वच्छता ठेवा, साफ स्वच्छता ठेवा आणि इथल्या सर्व गोष्टींचा आनंद घ्या. तर मित्रांनो आपण इथं आलं आणि बघितलं आपण की इथं सर्वीकडे चांगली स्वच्छता आहे. पण काय होतं की जेव्हा माणूस इथं एंटर करतो ना ती जागा हळूहळू घाण होत जाते. तर काळजी घ्या की स्वच्छता ठेवा कारण माणूसच घाण करतो ना. म्हणून येणार असाल तर स्वच्छता ठेवा नाही तर येऊ नका. पण मंडळी आपण बघू शकतो या रोप्स आहेत कशा हेवी रोप्स आहेत आणि त्या रोप वरती पूर्ण रोपवे चालतो. तर आता आपण महादेवाच्या दर्शनाच्या दिशेने निघालो आहोत. फार कमी लोक त्या पॉइंटला जातात. आता सध्या सोशल मीडियामुळे आणि इन्फ्लुएन्सरमुळे तो पॉइंट किंवा ते मंदिर फेमस झालंय. आणि आपण जिथे चाललोय तो रस्ता आपण बघू शकतो की थोडासा असं वाटतं की
आपण ज्या रस्ते झालं असं वाटतं की थोडंसं गावाखेडे तुमचा रस्ता चाललाय. अंदाजे 10 ते 15 मिनिटाचा हा ट्रेक असणार आहे. रस्त्याने जाताना आपल्याला पाणी आणि मावशी कशी दिली काकडी? काकडी 20 वाली. 20 वाली. छान वातावरण आहे ना, सावली आहे. म्हणजे मेन तर ती गोष्ट आहे की तुम्ही येताय आणि सकाळी लवकर यायचा प्रयत्न करा. जर तुम्ही डोंगराळ भागात कुठेही जात असेल तर सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कारण की कसं असतं की नंतर ऊन वगैरे वाढतं आणि मग उन्हामुळे आपल्याला प्रवास करणं थोडं कठीण जातं. किती लांब यायचं आपल्या महादेवांची पिंड आहे. मग तुम्ही कुठे गेले? आम्ही जाऊन आलो शंकराची पिंड वगैरे आणि अजून काय आहे का दुसरं? पहिले दुर्गा माता मंदिर आहे, मग नंतर मग शंकराची पिंड आहे लेफ्ट साईडला. आता जाताना लेफ्ट साईडला आहे आणि उतरताना मग right side ला- खाली उतरून खाली जायचं. हा थोडासा बोर्ड आहे ना ह्या बाजूला असं आहे, म्हणजे तुला दिसत नाही. बोर्ड लावलेला लावलेलं आहे आहे, ना? शंभू Okay. असं लिहिलेलं आहे. 2 स्पॉट आहेत थोडक्यात तिथे. हा 2 स्पॉट आहे. म्हणजे पहिले मला आता जाताना शंकर हा आणि पुढे मग आपलं देवीचं मंदिर आहे. वर जाऊन आले की नाही? ना आता परत चाललोय चालून करत करत चालत होतो. असं खालून जाऊन आले? हा. चला ग्रेट. हा मंडळी कसं आहे की आता आपण आलो रोपवेनी. हा, किती हा, मिनिटं हा. झालं आपण 5 मिनिटात पोहोचलो. तो तसं बोलत पण तुम्ही चालत सुद्धा येऊ शकतात खालून. आणि आज पूर्वी तर चालतच यायचे लोक. मला आठवतं की कॉलेजला असताना आम्ही सगळे मित्र लोक आले होते. आमच्या आरकेडीचा ग्रुप होता. तर मंडळी आरकेडीचे आपले जे मंडळी आहे, तर तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा की आपण इथे आलो होतो आणि आपण काय काय मजा केली ती आठवा ती मजा. म्हणजे स्वप्नील, गणेश, आय गेस किरण होता, अजून विशाल होता, मिलिंद होता. तर मजा केली होती आम्ही सर्वांनी. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला मित्रांनो, खाली कमेंट करायला विसरू नका, नाही तर घरी येऊन मारायला मी तुम्हाला सगळ्यांनी. अच्छा, हे एकवीर देवीचं मंदिर आहे. भरपूर माकडे आहेत. खाण्यापिण्याची जर काही वस्तू असेल तर भाई बॅगेमध्ये ठेवून आणा, हातात आणू नका. एकदम भारी डिस्प्ले दिले. माकडांचं एकदम झुंडच आहे. तर डोंगर माथा म्हटलं म्हणजे माकडं आलेच नाही का, तर त्यांचाच एरिया आहे हवावरती साहेब माकडांची. चला तेजस भाऊ, आणि प्रेमी तेजसला भरपूर वेळ आहे प्राण्यांचा. कुत्रे बित्रे मांजरी गाई सगळ्यांना अंगावर येत होतो. इकडे येणार तर हातातच पकडून घेतो. तर माकडांना चणे वगैरे भेटले भाई, एकदम मजा आली. नाश्त्याचं काम झालं त्याचं. वागेश्वरी देवी पुरातन मंदिर आहे इथे. चला आता आपण मंदिरात जाऊन येऊ, देवी मंदिरात. तर म्हणजे आपण बघू शकतो मलंगडच्या परिसरामध्ये बरेच छोटे छोटे मंदिरं वगैरे उभारले गेले आहेत. काही पुरातन आहेत किंवा काही श्रद्धेने भाविकांनी उभारले, तर काही लोकल लोकांनी स्वतःसाठी पूजण्यासाठी उभारले. पण ओव्हरऑल इथलं वातावरण असं छान आहे. आणि इथे आपण बघू शकतो की सुरुवातीपासून म्हणजे खालूनच आपल्याला जे सर्व धर्मीय इथे आढळून आले. स्पेशली बघायला गेलं तर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे लोक होते. पण ओव्हरऑल इथे ओके आहे, म्हणजे वातावरण शांत आहे. कोणाला कोणाशी काही घेणे नाही, प्रत्येकजण आपापल्या देवाला पूजायला येतो. असंच वातावरण आहे इथलं, आता दिसतंय. मंदिराच्या अवतीभोवती पण छान असं उंच असं झाड आहे, सावली आहे. निसर्गात आल्यानंतर कळते की निसर्गाची काय मजा येते. आणि आपण सद्यस्थितीला हरपलो आहोत, निसर्गापासून लांब गेलो आहोत.
पण आपल्याला काही वेळ आहेत ते जे अशा वेळी अशा ठिकाणी फिरायला येतात तेव्हा खूप मजा येते. आणि आमच्या निमित्ताने तुम्ही पण बघत असाल, तुम्हाला सुद्धा हे आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही सुद्धा प्लॅन करू शकतात अशा ठिकाणी कुठे जायला आणि निसर्गाच्या सानिध्यात यायला. आपल्या लेफ्ट हँडला आपण बोर्ड होतो शंभो दर्शन म्हणून, इथे आपल्याला बोर्ड लावलेला आहे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. इथून गेल्यानंतर आपल्याला लेफ्टला गेलं की शंभो दर्शन आणि राईटला गेलं की देवी मातेचं मंदिर आहे. मातेचं मंदिर आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे म्हणजे. ते थोडंसं पुढे झालं 10 पावलं झाल्यानंतर खाली शंकराचं मंदिर आहे, ते लेफ्टला शिवलिंग आहे, राईट हँडला ते दुर्गा मातेचं मंदिर आहे. आता आपण मंदिराकडे जाऊया, शंभोंच्या मंदिराकडे जाऊया आपण. पूर्ण हे दिसते पूर्ण कल्याण. मग किती सुंदर झाडे आहे. आणि आपण इथे तुम्ही येताय तर घरून काहीतरी घेऊन या, म्हणजे तुम्हाला इथे बसून थोडं आरामात निवांत सावलीत बसून खाण्यासाठी मजा येईल. जरा एक वेगळीच वाईब असते घरातून बाहेर निघलं की थोडं काहीतरी यायचं, मस्त शांततेत बसून खायचं. तर आपण तर सकाळी गायमध्ये निघालेलो, काय आणलं नाही, पण काय विषय नाही, जाताना थोडं इथं सावलीत बसू आपण. नक्कीच बघू शकता तुम्ही कल्याण शहर आपलं. आपल्याला तिथे जायचंय. मस्त एक अशी शिवलिंग आहे जी की स्वयंभू आहे. हा ठीक. शंकराचे इथे पिंड. आपल्याला जायचंय आता. पर कमी लोक जातात तिथे. आणि हे आपलं कल्याण शहर बघू शकता. भर उन्हामध्ये आपण उभं आहोत, पण या झाडांमुळे जी सावली आहे ना त्यामुळे काही एक गरम नाही होते. सावलीमध्ये एकदम छान वाटते, थंडगार वाटते. आणि थोडंसं उन्हामध्ये गेलं की उन्हाचे चटके लागतात. पण वाटेल तेवढं अजून एवढं विशेष गरम होत नाहीये. म्हणजे आता हा महिना आपला एप्रिल महिना आहे, पण येऊ शकतो म्हणजे आपण इथे येऊन फॅमिली बरोबर सुद्धा येऊन आपण एक दिवस घालू शकतो. एवढं काही गरम नाही इथे. आता आपण चाललोय महादेवाच्या पिंडीकडे. फार कमी लोक इथपर्यंत येतात आणि आपलं तर कामच आहे ना इथे यायचं. हर हर महादेव. मंडळी आता महादेवाचं दर्शन झालेलं आहे छान असं. आणि महादेवांची कृपा अशी झाली की इथे सावली पण आली आपल्यासाठी. आणि आता आपण इथून दुर्गा मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत. इथला परिसर पण खूप छान आहे. उन्हाळ्यामध्ये आलं असून सुद्धा इथे गरम होत नाही, जेवढं ज्या लेवलचं व्हायला पाहिजे. का, कारण की इथे निसर्गामध्ये आपण आहोत आणि झाडं झुडपं आहेत, त्या डोंगराची थंडगार हवा चालते, छान वाटते. तर तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये कुठेही असाल तरी वन डे ट्रिप इथे नक्कीच करू शकतात. स्पेशली जर तुमच्या मुलांना
त्या जर रोपवे मध्ये बसवायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकतात. एक एक्सपिरियन्स असतो तो लाईफ टाईम. आणि आजकाल जी म्हणजे जनतेमध्ये आपण बघू शकतो की प्रत्येकाला एक काहीतरी गोष्ट एक्सपिरियन्स करायची असते. ती एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण इथे फॅमिलीबरोबर नक्कीच येऊ शकतात. थोडं वर जाताना थोडंसं पायऱ्या जड जाऊ शकतात. बघूया. मंडई जाताना तर इझी वाटलं, पण येताना भाई एकदम पायऱ्या पण कशा चढण आहे ना. आता आपल्याला वर जायचं आहे. पायऱ्या पण थोडेसे मोठे आहेत, दगड मोठे मोठे आहेत आणि ऊन पण आले, त्यामुळे जाताना थोडंसं जड जातं. पण आता आपलं आलं आहे 2 मिनटात आणि अजून काय एवढा विशेष टाईम झाला नाही आहे. किती 11:15 वाजले ना, म्हणजे भरपूर ऊन यायचे. आपण पहिलेच आपल्या रोपेपर्यंत पोचलो आहे, म्हणून सकाळी लवकर यावं. ट्रेकिंग, गड, डोंगर, माथे इथे कधी जायचं असेल तर शक्यतो लवकर पोचायचं, म्हणजे आपला प्रवास सुखाचा, शांततेचा आणि थंड वातावरणाचा होता. पोचलो आपण आता. आता इथून गाडी पकडायची, रोपवायची आणि खाली. आजचा दिवस झाला. मंडळी आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. या पायऱ्यांवरून सुद्धा आपण तसं वगैरे चालत जाऊ शकतो, पण ते अलाउड नाही आहे. ते इमर्जन्सी एक्झिट मोड आहे त्या पायऱ्या. म्हणजे कधी रोपवे बंद पडला किंवा काही इश्यू झाला तर थांबून चालत वापस जाऊ शकतो आपण खाली. त्या हिशोबाने ते बनवलं आहे आणि चांगली संकल्पना आहे. आय गेस सप्तशृंगी देवी मातेला पण अशीच रोपवे आहे. युनिक्युलर रोपवे म्हणून त्याचं नाव आहे. रोपवेचे कारण बरेचसे प्रकार असतात, त्यापैकी हा एक प्रकार आहे. आपण बघू शकतो की यांची संकल्पना अशी आहे की एकच ट्रॅक आहे खालून वरपर्यंत. फक्त एका ठिकाणी काही सेकंदासाठी 2 ट्रॅक केले, जेणेकरून येणारी वर जाऊ शकते आणि जाणारी खाली जाऊ शकते. बाकी ती तिकडे येताना पण सिंगल आहे आणि वरती येताना पण सिंगल आहे, फक्त एका ठिकाणी क्रॉसिंग केलेलं आहे.
म्हणजे आपले जे गिरीवाहन म्हणून जे रोपवे स्टेशन आहे जणू काय एखादं गेस्ट हाऊसच वाटतं. सही आहे एकदम. तर मंडळी तुम्ही सुद्धा पुणे मुंबई किंवा कुठूनही जर मलंगडला येण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही कल्याण स्टेशनपर्यंत येऊ शकतात. जर तुम्हाला रेल्वेने यायचं असेल तर कल्याण स्टेशनपर्यंत आल्यानंतर कल्याणहून तुम्हाला बसेस किंवा रिक्षा आहेत. 40 मिनटं तुम्हाला इथे परत पोचायला लागतं जर बसने आलं तर. आणि तिथून पुन्हा तिथे बस स्टँडला पोचल्यानंतर पुन्हा रिक्षाने वरती यायला लागतं. त्याचे ते ॲप्रॉक्स 30 रुपये लागतात. ठीक आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्ही रोपवेने वर जाऊ शकतात आणि आनंद घेऊ शकतात. आणि जर पर्सनल व्हेकलने आले जे की आम्ही तुम्हाला तेच सजेस्ट करू, जर पर्सनल व्हेकलने आले तर डायरेक्टली तुम्ही इथपर्यंत पोहोचतात. आणि इथे आपण बघू शकतो की इथे पार्किंगमध्ये प्रशस्त जागा आहे. पार्किंग केल्यानंतर तुम्ही रोपवेने डायरेक्टली वर जाऊ शकतात आणि अशा प्रकारे याचा आनंद घेऊ शकतात. तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हे स्थळ तुम्हाला आवडलं असेल, फिन्युक्युलरचा जर तुम्ही आनंद घेतला असेल आणि जर तुम्ही पण इथे येणार असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला असंच प्रेम असू द्या जेणेकरून आम्ही अजून भरपूर तुम्हाला छान छान व्हिडिओ देऊ, छान छान एक्सपिरियन्स देऊ. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.